नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुजय चव्हाण तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच कर्ली कन्या या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आहोत ब्लॉग नंबर 23वर आणि हा सुद्धा ब्लॉग आहे कोकणावर. पण शिमगाशी रिलेटेड नाही आहे. शिमगा मी सिरीज 2च केले होते. हा माझा जो ब्लॉग आहे हा आम्ही कुठे कुठे फिरलो त्यावर आहे आणि आम्ही किती मजा केली आणि काय ठिकाणी मला नवीन काही गोष्टी एक्सप्लोअर करता आली, छान छान गोष्टी दिसल्या, ते मी थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. सो तोच तुम्हाला मी दाखवीन आणि मला यावं लागेल ॲज युजल मध्ये कारण मला कॉन्स्टंट शूट करता आलं नाही आहे. आणि काय मजा आहे, काय गंमत आहे, ही सगळी तुम्ही बघाल. सो स्टे ट्यून. आपण भेटूच पुन्हा परत. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी तुमची कर्ली कन्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वेंगुर्ल्याचं एक गाव, त्याचं नाव आहे बेतोरा. ते आहे माझ्या मामीचं गाव. मी पहिल्यांदा इकडे आली आहे आणि माझी मामी बरेच वर्ष म्हणजे येत नाही, येऊन जाऊन असते. त्यांच्या इकडे खूप मोठे प्रॉपर्टी वगैरे, बट त्यांना तेवढं ते काय बोलू शकतो हँडल नाही करता येत आहे, किंवा खूप मोठी जागा आहे. म्हणजे तेव्हा तिची आई होती तेव्हा तिची सगळी छान भरभराट होती. आता ते सगळं नाही आहे. बट द थिंग इज, जे मी आता बघते आहे मला फुल कांतारा आणि दशावतार वाईब्स येत आहेत. आजूबाजूला सगळीकडे जंगल आणि आपण असं चाललो आहे. म्हणजे सेफ आहे बट नाईस. हां, तर मी ते म्हणत होती की मी तुम्हाला दाखवते. आम्ही ॲक्च्युली त्यांच्याकडे आज होम आहे, तर तो करायला आलो आहे इकडे वेंगुर्ल्या साईडला. सो तो करणार आहे, पण त्याच्यासोबत आजूबाजूच्या गोष्टी पण बघणार आहे. स्टेडियम मॅन, स्टेडियम बनवलेली आहे, तो वाटेने गेलाय बरोबर. हा, नारळ खूप आहे यावर्षी. इथे बाजूला व्हाळ आहे ना याच्या, म्हणून ते पाणी असतं. मग अजून एक विहीर आहे. मम्मी त्याच्या हां तुला शूट करते. 2022 ला आलेले मी. हो, अच्छा, मग तुला कसं वाटतंय तुझं माहेरी परत येऊन? आनंदही होते आणि वाईटही वाटतं बघून. आज परिस्थिती सगळं रान आहे. पूर्वी सगळी हिरवळ होती, हो, सगळं रान वाढलंय, कोण बघायला नाही आता. हळूहळू आई वडील गेले. ते इथे वाचं होणार का नाही होणार. तिथे काय चल नको जायला. जंगल सफारी चालू आहे. हे बघ चिकू बघ, तो संदर येतो. चिकू आहे. हा रे, हा बघ तो बघ चिकू एक. पिशवी कुठे? पिशवी वरती ठेवून चिकू. एका चिकूसाठी पिशवी कशाला पाहिजे? आला बाप. ते पाणीची पंप जोडलेले आहेत, ते सगळं होते. थोडं डेंजरस आहे बिकॉज हातेरा आहे आणि नाही आहे आता. म्हणजे तिच्याकडे आधी आई बोलत होती ते लोक राहायला वगैरे आलेलं तेव्हा खूप असं परिसर मस्त वगैरे होतं मामीकडे, पण आता खूप वाट लागली. इथे जेवण करतो भटच. वरण भात आणि बटाट्याची भाजी आणि चून म्हणजे गोड असं. हे असं तिकडे चालली. तुला बघायचं बघून काय संजय, तू अडकशील कुठेतरी.
ती अडकली ती बघ. जागा पुरत नाही तिला. म्हणजे मी माझ्या मामाच्या गावी अशा ठिकाणावरून गेले, म्हणजे आमच्याकडे पण जे बाप्पा गणपती बाप्पा, पण आता माझे केस बी सळकतात ह्याच्यात. बट हे म्हणजे फॉर अ चेंज मला खूप हे छान वाटतंय. जर हे आत्ता असं आहे, मग जेव्हा ते छान होतं, एकदम मस्त होतं, तर ते कसंच असेल ना भाई. जेव्हा हे लोक ते सगळं परिसर छान होतं आणि आजूबाजूला खूप सारे गोष्टी होते, तेव्हा आले होते. तर तेव्हा मी नव्हती, माझा जन्मच झाला नव्हता. आय विश तो झाला असता. वाव, केवढी मोठी जागा आहे. आमच्याकडे खूप मोठी जागा आहे, पण सांभाळायला आता तेवढी पॉसिबिलिटी नाही आहे. पान घ्या मोडा ना. काजूच्या बिया बाबू गाडीतून घेऊन ये पिशवी, पेपर वगैरे दाखव. हे बघ, असं हे आहे ना, हे करायचं, असं घट्ट असतं ना, असं दाबायचं ती आणि पट पट पटापट. हे बघ मधला बुंद केवढं आहे. आणि मग? चार-पाच काढा बघू, पटापट पटापट. दाबायचं, मग पुढे ते अरे कडक आहे की नाही ते बघायचं, आणि कडक असेल तर त्याच्यामध्ये जाड मग बी ते असते. निघणार ते आणि जाड बी असते, नाही तर कोवळी असते बी ती. असं आहे ते. केवढे आहेत ना काजू. आणि ते हा असेल वरचा तो कडक. बघ, खाली जरा हे खाली येते. बाबू काढ रे जरा. हे काय मैदान आहे का? हे एवढं हे स्पेशियस मैदान आहे का? काय होतं इकडे? इकडे काय होतं? इथे मिरची आई करायची, मिरचीचं आहे. काय बोलतात त्याला? मिरच्या पिकवायची आई. तेच, एवढी मोठी जागा आहे. मी म्हटलं एवढी जागा कशी काय ना. एवढा कंपाऊंड आहे एंड. ओके, आणि त्याचं पाठचं आपलं नाही, दुसऱ्यांची जागा. दुसऱ्यांचं. ओके, पपई आहे ते त्यांची. मला वाटतं बापू दशावतार मध्ये ते जंगल होतं ना, तसं वाटतंय. थांब, मी येते. हे बघ, इथे अननसाचं झाड पण आहे. खूप रेअर आहे या गोष्टी. युजली चल, युजली कोकणात आपण पाहिलंय भात शेती जास्त होते, आणि आंब्याचा हे जे काय आंब्याची झाडं जास्त असतात, काजूची झाडं जास्त असतात. पण बाकीचे जे फ्रूट्स वगैरे आहेत किंवा भाज्या वगैरे, त्याचं मी खूप रेअरली कॉम्बिनेशन पाहिलं इकडे लावताना असं मुंबई. पण मामीच्या इकडे मी बऱ्याच गोष्टी अशा पाहिल्या. इथे अटकलं, एक्सक्यूज मी. मामीच्या इकडे मी अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या ज्या त्यांनी लावलेल्या होत्या. आय एम डॅम शुअर जर आता ह्या गोष्टी सगळ्या मस्त असत्या ना, तर मी तुम्हाला किती सुंदर प्रकारचा व्ह्यू दाखवू शकले असते. मला खरंच वाईट वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी हँडल होऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारचं रिस्पेक्ट पण वाटते की त्या आजीने कसं हँडल केल्या असतील त्या गोष्टी एवढ्या सगळ्या. नाईस यार. इथे येण्याचा अजून एक फायदा झाला आहे की माझ्या मावशीला इकडे काजू भेटलेत. म्हणजे आमच्याकडे पण आहेत, पण इथे तिला भेटलेत. आणि तसेही ते यूज होणार नाही आहे, बिकॉज इथे कोण येत नाही. स्वतः ती शोधते, आई तिकडे काढते. आणि मामा कुठे आतमध्ये गेलाय काय? तिथून कसं गेला? काय बोलला मामा तू? किधर जा रहा है मैं? हाँ? कांतारा के गांव में जा रहा हूँ।
तिकडून गेल्यावरती घालतात. हो, आमच्याकडे असं पण वाटतात होळीला पण. बरोडेवाले सगळे असे गेले. बरवडेला नाही, भांडुपला. महाराष्ट्रात सर्वात मोठी होळी. हा, ही बघ. येतो रे इथे शूटिंग म्हणून चालू आहे. शूटर पण आले. नितीनच्या बैलाला ढोल. हा? मग तुझ्या गाईला गाईला ढोल. तयारी करतायत ते. ओलसर आहे ना जरा. Mice taking some queria. फेक ना. ती वरची मोठी आहे बाबू. अंगावर पडेल चिक. झाड आहेत ना तेवढी जागा आहे. आणि पप्पांना आमच्या तिथे हे केलं आणि आजीला एकदम ती लास्ट झाडं दिसत ना तिथे तेवढं चारोळची पण आहे. नितीन एकटाच येतो इथे. नितीन एकटाच येतो इथे. तुला नाही घेते, तुझे हात घेते. हे बघ, असं काढायचं मग. लहानपणी बनवायचं. तिला म्हणून ते फुलं आणायला सांगितलं तुला. काढायचं सगळं मधलं मधलं आणि मग या देठामध्ये घालायचं. ढोल पडेल ना. हा छोटं छोटं काढायचं नाही तर फाटतं ती. अच्छा. ही बाई असं आहे ना. आता हे सगळं पूर्ण घालायची ती. ती भिंगरी होती. 7 वाजले. सांग माझा व्हिडिओ सांग. हे बघ. घाल ना हातात. भिंगरी आहे ती. म्हणजे ते अंगठी टाईप ना. अंगठी नाही का, भिंगरी अशी खेळतो ना आपण. असं 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 हलवतो पण म्हणतात त्याला. आणि मित्रांनो, मग त्यानंतर आम्ही गेलो वेतोबाच्या देवळात. तर वेंगुर्ल्याला गेलो आणि वेतोबाला नाही गेलो असं शक्य आहे. वेतोबा हे मला जास्त माहिती नव्हतं या देवाबद्दल. पण मी म्हणजे त्याची सिरियल आली होती आणि तेव्हा मामा बोललेला की मामीचं गाव आहे वेंगुर्ला, तर तिकडे हे वेतोबाचं देऊळ आहे. तिच्या गावापासून जवळ नाही आहे पण आहे. सो गेलो आणि त्याला बघून म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे असं फुल पॉझिटिव्ह वाईब्स आले. आणि इतकं सुंदर ठेवलं आहे ते मंदिर. इतकं शांत आहे, इतकं छान दर्शन झालं. त्याला बघून खरंच खूप 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 प्रसन्न वाटलं. त्याचं फक्त ही गोष्ट झाली की मी तिकडे शूट नाही केलं. मी फक्त फोटो काढला. कारण मला माहीत नव्हतं की तिकडे शूट करणं अलाउड आहे नाही आहे. सो मी रिस्क नाही घेतली. मी म्हटलं फोटो काढते आणि मी तुम्हाला मग तो स्क्रीनवर दाखवेल. तुम्ही वेतोबाचं दर्शन घ्या आणि तुमचंही जे काय मागणं असेल ते वेतोबाकडे माग. वेतोबाला चप्पल अर्पण करायची प्रथा आहे. त्या चप्पल साईजमध्येही फार मोठ्या असतात आणि असं म्हणतात की ते चप्पल झिजल्या ह्याचा अर्थ ते वेतोबाने घातलेले असतात. त्या चप्पलांचा आवाजही येतो असं तिकडची गावकरी म्हणतात. मला हे काही चित्र त्या मंदिरात दिसले. ह्यांना दशावतार म्हटलं जातं. किती छान आणि सुंदर चित्र आहे. खूप प्रसन्न वाटले या सगळ्या गोष्टी बघून आणि कृष्णाला पाहता तर आनंद होतोच. थोडीशी मस्ती तरीवरून घरी येताना. काही अर्थ नव्हता त्या मस्तीला. मी बोललो म्हणजे माझा कसा तुझा हे खेकडे आमच्यासाठी आहे. आम्ही अजून सांगितले त्याला आज ट्रॅप लावा. एवढं करेपर्यंत तू बाबून काढला असता. नाही पण मला तर वास कसला वाटतो. आंघोळला केले मी. थांब. तू नाही कापला. ते तिकडनं पायापासून कापायला लागतं.
त्याची तिथून घराच्या तिथूनच आलेली. चिंबोरी चिंबोरी तुला काय झालं? हात मिळवला मला त्याने. मोठं दिसणार ना दादा माझी. याने व्हिडिओ करायला गेलाय. त्यात तू म्हणत होती बोलते काय बोलू नका. ही माझा अवतार बघाय. बर्थडेला काय काम नाही, व्हिडिओ करायला देतो. आतो आतो हे बघ कसलं लागतं. सुटला डांगा. आता सुटला तो. आणि मग आता तू त्याला ते एका साईडने तुला मी मगाशी डोकं दिलं तसं सोडलंस तर थांब आता पकडेल इथे नाही तर पकड त्याला पकड 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 तसंच पकड फिरव. खायला चांगलं वाटतं. हा ना. ती मादी आहे. हे काय हे काय हे पोटावरून हे मादी आणि तो आता नर आहे ते हे असं तर मादी आहे ती अंडी असणार. सुटला. खतम. गुड बॉय. सॉरी गाईस. चालूच आहे ते. Barode Beach. I'm just enjoying it. Photo station and beach. Beach. ए पुढे पुढे काय तर तू घेऊन जाय. समुद्र आणि प्रेम. याच आवाजासाठी तर तरसतो. सुंदर आहे. ए भाई माझा व्हिडिओ चालू आहे. लगेच टाकतो त्यांची माणसं साधी गोळी काळजात फोटो फोटो. द हाऊस. विजू देसाई काहीतरी बोला ना माझ्या ब्लॉग बद्दल. काही बोलत नाही. नो यूज. तो समुद्राचा आवाज इतका सुंदर आहे ना. अरे काय आहे मला घेत मुलं नाही. मला माहिती मी छान दिसते. हा व्हिडिओ मी पहाटे पहाटे काढला. मला तुम्हाला माझ्या गावचं सौंदर्य दाखवायचं होतं. आणि बघताय ना तुम्ही किती धुकं आहे. ते मंदिर बघा ना किती सुंदर दिसतंय. त्यात माझ्या मामाचं हे मातीचं घर एकदम सुरेख वाटतंय. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा गावी असं सौंदर्य दिसतं. आणि हा आमच्या फुलगुस गावचा ब्रिज. आम्ही एंटर करतो तो ब्रिज. तुम्हाला पुढचा रस्ताच दिसत नसेल कारण एवढं धुकं झालं आहे. म्हटलं तोही व्हिडिओ काढूया आणि तुम्हाला शेअर करूया. छान ना. तर मंडळींनो असा होता माझा हा भटकंतीचा ब्लॉग. आणि मला खरंच खूप छान वाटलं कारण
तर वेळेला जेव्हा मी गावी जाते त्यापेक्षा मी यावेळेला जरा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मला खूप छान वाटलं. मी गणपतीपुळ्याला पण गेलेली, पण तिकडे काम चालू आहे गणपतीपुळ्याला, त्यामुळे आणि मी खूप दुपारी गेलेली, म्हणजे तुम्ही ते बीचचं पण सीन बघितलं असेल तर खूप असं रखरखतं ऊन होतं, त्यामुळे आम्ही प्रदक्षिणा वगैरे पण घातली नाही. म्हणजे मला होतं असं की मला शूट करायचं होतं, पण खूप ऊन होतं त्यामुळे इतकं त्रास झाला की नाही शूट करता आलं. सो पण जेवढं काही जमलं तेवढं मी त्याच्यात शूट करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला माझं कोकणातलं सौंदर्य दाखवायचा प्रयत्न केला. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग पाहिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. कर्ली कन्याला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला प्लीज विसरू नका. बिकॉज जर तुम्ही बेल आयकॉन दाबलं नाही तर माझा ब्लॉग आला आहे हा तुम्हाला कळणारच नाही. सो तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग घेऊन मी लवकरच येईन. आणि माझ्यावर इतकं प्रेम करण्याबद्दल थँक्यू अँड काळजी घ्या. स्टे ट्यून अगेन फॉर द न्यू ब्लॉग अँड बाय.